लाडकी बहीण नवीन जी.आर. पुढील हप्ता या महिलांना मिळणार. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता वितरणाचा जी.आर. आहे तो आलेला आहे आणि आता जो पुढील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो कोणत्या महिलांना मिळणार आहे. ज्यांनी केवायसी केली त्यांनाच मिळेल की ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना देखील मिळू शकतो का? तर याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो. सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 2 महिन्यांचे पैसे बाकी आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे. खूप लोक म्हणत होते की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र 3,000 रुपये महिलांना मिळणार, परंतु ते खरं नाही. कोणत्या महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे तर ते आता आपण समजून घेऊया. याशिवाय केवायसी करताना ज्या अडचणी येत होत्या, विधवा महिला असतील, एकल महिला असतील, त्यांची केवायसी अजून बाकी आहे, त्यांची जी काही प्रोसेस आहे ती देखील बाकी आहे, तर त्याची देखील माहिती याच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर सगळ्यात पहिले नवीन जी.आर. आलेला आहे तो कोणता आहे ते आपण बघूया. तर 8 डिसेंबर 2025चा हा जी.आर. आहे. तर हा जी.आर. निधी वितरणाचा आहे. या जी.आर. मध्ये असं सांगितलं आहे की वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्षाखाली 31 सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली 263.45 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर हा जो जी.आर. आहे तो निधी वितरणाचा आहे. प्रत्यक्षात महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील तर याबाबतची माहिती स्वतः आदिती तटकरे किंवा आपला महिला व बालविकास विभाग आहे त्यांच्याकडून ट्विट करून बऱ्याच वेळेस दिली जाते की या महिन्याचा हप्ता आजपासून वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याबाबतची माहिती ज्या वेळेस उपलब्ध होईल की जसं की महिला व बालविकास विभागाकडून जर माहिती आली की उद्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे, तर तशी माहिती आली तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. परंतु मुद्दा काय आहे की काही लोक म्हणत होते 2 महिन्याचे पैसे येणार, पण 2 महिन्याचे नाही, फक्त एकाच महिन्याचे पैसे येणार आहेत, ते पण नोव्हेंबर महिन्याचे. डिसेंबर महिन्याचे पैसे अजून बाकी आहेत. आता जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की खूप महिलांची केवायसी बाकी आहेत. ज्या एकल महिला आहेत, जसे की आपण यापूर्वी सांगितलं होतं की ज्या एकल महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांनी केवायसी कशी करायची होती की त्यांनी फक्त त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा, OTP टाकायचा, सबमिट करायचं. त्यानंतर ते विचारतील वडील किंवा पतीचा आधार कार्ड टाका. परंतु त्या ठिकाणी विधवा महिलांकडे वडील किंवा पतीचं आधार कार्ड नाही, त्यामुळे त्यांनी तिथून पुढे केवायसी करायची नाही. तुम्ही तेवढीच अर्धवट केवायसी करायची होती आणि तुमचं जे काही पतीचा मृत्यू दाखला असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाची प्रत असेल तरीही कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे द्यायची होती. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट सांगितली होती, परंतु त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप लोकांनी सांगितलं की अंगणवाडी सेविका आमच्याकडून कागदपत्र घेत नाही आणि ते म्हणत आहेत की आम्हाला अशा प्रकारचे निर्देश अजून आलेले नाहीत. तर मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ज्या ज्या महिला विधवा महिला असतील, एकल महिला असतील तर त्यांनी अर्धवट केवायसी करा आणि ज्या वेळेस तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र जर तुम्ही घेऊन गेले आणि ते जर नाही म्हणाले तर चिंता करू नका. पुन्हा त्यांच्याकडे तसे निर्देश येतील आणि त्याला ती कागदपत्र घ्यावी लागतील. त्यामुळे तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका आणि या ठिकाणी 2 महिन्याऐवजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. अशाच लाडकी बहीण योजनेच्या बाबत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारत जा, जेणेकरून आपल्याला त्या कमेंटबद्दल आपण त्याचे उत्तर देत जाऊ आणि त्याबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करत जाऊ. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.